ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. मध्ये आता अर्जुनने सायलीला घरी आणताच प्रताप आणि पूर्णाई सायलीला अपशब्द बोलून टोमणे मारू लागताच आता सायलीने मोठा चमत्कार केलेला असतो आणि रागाच्या रुद्रावताराने आता सायलीने संतोषला फोन करून आता एकाच फोनमध्ये आता महिपतच्या पुराव्याचे जालिम औषध आता प्रतापच्या कानात भरवलेले असते. आणि जेव्हा प्रतापला महिपतचा काळा राक्षसी चेहरा संतोष त्याच्या तोंडाने सांगतो तेव्हा प्रतापच्या कानातून धुरच धूर निघालेला असतो आणि त्याच वेळेस सायली आता पूर्णाईचा घमंडी माच कसा जागेवरच उतरवते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. खऱ्या खोट्याच्या पारड्यात महिपतचा खरा चेहरा आणि संतोषने दिलेली महिपोच्या विरोधात ती कबुली आता प्रतापच्या काळजाला भिडून पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकून सायली ही खरंच वस्तादाची वस्ताद निघाल्याचे आता पूर्णाई समोर येऊन आता पूर्णाई कशी सायली समोर नागी टाकते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. इकडे आता साक्षीने सायलीला किडनॅप केलेले असते आणि आता महिपत समोर आता मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. अर्जुन आता आपल्याला धमकी देऊन गेलाय, चैतन्य गडकरी आपल्याच घरात राहतोय. लगेचच आता महिपतने एक प्लान केलेला असतो. महिपत त्याच्या गुंडाला म्हणतो की या सायलीला असा हात दाखवा की तिला राजस्थानला न्या आणि फक्त ती मेली नाही पाहिजे, तुम्हाला काय करायचं ते करा. तेव्हा आता महिपतने आता गुंडांना सांगून आता लगेचच सायलीला राजस्थानला नेण्याची व्यवस्था केलेली असते. महिपत म्हणतो की उजेड पडायच्या आत तुम्ही पनवेल सोडलं पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही पनवेलच्या बाहेर जाताल त्यावेळेस मग मला फोन करा. तसा मला तुम्ही फोनही करू नका आणि तोंडही दाखवू नका. तर आता सायली ही कायमची पनवेलमधून जर गेली तर मग अर्जुन वात्सल्य आश्रमाची केसच लढणार नाही. सायली नाही तर केस नाही. आणि साक्षी म्हणते की मग मी वात्सल्य आश्रमाच्या केसमधून सही सलामत सुटून कायमची बाहेर राहील. तर आता इकडे साक्षीला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो. इकडे आता तन्वी ही विचार करते की आता काही सायली साक्षीच्या तावडीतून सुटत नाही, तर आता सायली या घरात कधीच येणार नाही. तेव्हा अर्जुनची बायको म्हणून आता मीच या घरात मिरवेन असे म्हणत आता तन्वी देखील खुश झालेली असते. इकडे मात्र सायलीसाठी आता अर्जुन वेडापिसा झालेला असतो. हॉस्पिटल, संतोषचे घर, सर्व काही आपण बघितले, CCTV फुटेज बघितले, पण सायली मात्र कुठेच भेटत नाही. हे लक्षात येताच आता अर्जुन निराश झालेला असतो. एक क्षणही आता सायली शिवाय आता अर्जुनला करमत नसते आणि पुन्हा आता अर्जुन गणपती बाप्पाच्या मंदिरात आलेला असतो आणि तिथे गणपती बाप्पाला मनपूर्वक प्रार्थना करून आता सायलीला माझी लवकर भेट घडू दे असे बोलताच पाठीमागून आता महिपतचे गुंड सायलीला नेत असताना त्याच ठिकाणी आता सायली ही अर्जुनला बघते आणि मोठ्याने काचातून हाक मारते. तेव्हा ती हाक ऐकून लगेचच सायलीला बघताच अर्जुन हा वाऱ्याच्या वेगाने त्याच्या कारमधून आता गुंडांचा पाठलाग करतो. एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करून आता अर्जुनने दबंग स्टाईलने सायलीला सोडवलेले असते. कारमधून उतरत प्रेमाने सायली मोठ्याने अर्जुन सर असे म्हणत अर्जुनला मिठी मारते. अर्जुनला सायली आता प्रेमाने एवढी घट्ट चिकटलेली असते की खूप वर्षांचा विरह झाला असे आता दोघांनाही वाटलेले असते. आणि क्षणात अर्जुनच्या चेहऱ्यावरती हसू येऊन अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. रडतच आता सायली ही अर्जुनला सगळी हकीकत सांगते. सायली म्हणते की अहो मी पूजा करण्यासाठी बेलाचे पाणी आणायला जात असताना अचानक मला गुंडांनी किडनॅप केले, पण त्या अगोदर संतोषच्या मुलीचा मी जीव वाचवला, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि नंतर मग मला संतोषने आता प्रताप बाबांच्या ड्रगच्या औषधामध्ये त्यानेच ड्रग ठेवल्याचे स्वतः कबुली दिली. मी त्याच्या मुलीचा जीव वाचवला आणि हे सर्व संतोषला कुणी करायला सांगितले होते माहिती आहे का अर्जुन सर? अर्जुन म्हणतो की कोणी? तर लगेच सायली म्हणते की महिपत शिकरे. तर आता अर्जुनला मोठा राग आलेला असतो. रागाने अर्जुनचे डोळे लालबुंद झालेले असतात आणि आता महिपत शिकरेने सायलीला कसे किडनॅप केले, त्याच्या घरामध्ये कसे 2 दिवस ठेवले आणि मग आता आपल्याला तो
कसा बाहेर घेऊन चालला होता ही सर्व हकीकत आता सायली ही अर्जुनला सांगते आणि त्याच वेळेस आता अर्जुनच्या खाडकन डोळे उघडून सर्व लक्षात आलेले असते. ज्यावेळी आपण महिपत शिकरेच्या घरी गेलो होतो तेव्हा त्या शेजारच्या खोलीमधून सायलीचा आता काहीतरी वाजल्याचा आवाज आला होता आणि इन्स्पेक्टरचा फोन येताच आपण कशी कार घेऊन पुन्हा तिथून निघून गेलो हे लक्षात येताच आता अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो आणि आता तो सर्व इतिहास अर्जुनच्या लक्षात येऊन पिसाळलेला अर्जुन लगेचच महिपतच्या घरी जायला निघतो. तर सायली अर्जुनला थांबवते आणि म्हणते की अर्जुन सर आत्ता नाही, आपल्याकडे अजून संतोषने दिलेला तो पुरावा आलेला नाहीये. मला ज्यावेळेस किडनॅप केले होते त्यावेळेस मी तो पुरावा तेथेच उभ्या असलेल्या चैतन्याच्या बाईकमध्ये ठेवलाय. तेव्हा काहीही करून जोपर्यंत आपल्याला तो पुरावा मिळत नाही तोपर्यंत महिपतला आणि कुणालाही सुगावा लागू द्यायचा नाही. इकडे आता अर्जुनला सायलीचे म्हणणे पटून मोठ्या आनंदाने अर्जुन आता सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरी येतो आणि सायलीला दरवाजात बघताच मात्र कल्पनाला मोठा आनंद होतो. प्रेमाने पुढे येऊन कल्पना आता सायलीला मिठी मारते. पण त्या क्षणी पूर्णाईला खूप राग आलेला असतो कारण या सायलीनेच आपले दागिने चोरले हे आता पूर्णाईला समोर येऊन लगेचच प्रताप आणि पूर्णाई सायलीवरती भडकतात. पूर्णाई म्हणते की सायली अगोदर तू चोरलेले माझे दागिने मला इथे आणून दे आणि तरच मला तोंड दाखव. या तुझ्या लाडक्या अर्जुनने तुला इथे आणले असेल पण मी तुला इथे राहू देणार नाही. एक नंबरची चोरटी आहे सागं. तुला जर पैसा हवा होता दागिना हवा होता तर मला सांगून चोरून न्यायचे ना. बरं झालं अर्जुन तू या पोरीला पकडून घेऊन आलास. तर अर्जुन पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई थांब, तुला अजून सगळं काही माहिती नाही आणि सायलीला किडनॅप केलं होतं असे म्हणत आता गुंडांच्या तावडीतून सायलीला अर्जुनने कसे सोडवले आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आता सायलीचा कसा अर्जुनला बाप्पाने संकेत दिला ही सर्व हकीकत आता पूर्णाईला अर्जुन सांगतो. पूर्णाई म्हणते की अर्जुन काहीही बोलू नकोस. तर आता अर्जुन म्हणतो की डॅड मी तुम्हाला सांगत होतो सायलीला कोणी किडनॅप केलं तुम्हाला माहिती आहे का आणि तुमच्या ट्रकच्या औषधामध्ये कोणी ड्रग्ज मिक्स केले हे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे अर्जुन काय बोलतोयस तू, या पोरीच्या सांगण्यावरून तू हे सर्व मला भरवत असशील. बरं ते जाऊ दे अर्जुन सांग ना मग कोणी ड्रग मिक्स केले. तर लगेचच अर्जुन म्हणतो की महिपत शिकरे. तेव्हा ते ऐकून पूर्णाईने तोंडाला हात लावलेला असतो तर प्रतापच्या सुद्धा काळजाचा ठोका चुकलेला असतो. प्रताप म्हणतो की हे सगळं खोटं आहे. त्या महिपतवरती आरोप करण्याखेरीज तुला काही येतच नाही. या अगोदर सुद्धा तू 2-3 वेळा आरोप केले अर्जुन आणि म्हणून मी माझे वकील पत्र तुला दिले नाही. आज मला मुलगा म्हणायची तुला लाज वाटते अर्जुन. तेव्हा लगेचच प्रताप म्हणतो की या सायलीने तुझ्यावरती काय जादूटोणा केला काय माहिती. ही चोरटी कार्टी आणि अर्जुन तू या सायलीच्या भ्रमात पडला आहेस. तर लगेचच अर्जुन आणि सायलीला मोठा राग आलेला असतो. तर आता अर्जुन म्हणतो की डॅड काहीही बिनबुडाचे सायलीवरती आरोप करू नका. आम्ही आज हे जे बोलतो ना ते पुराव्यास सगट बोलतोय. तेव्हा लगेचच प्रतापला मोठा धक्का बसतो आणि पिसाळलेली सायली आता बोट करून दुर्गावतार धारण करते आणि प्रतापला म्हणते की बाबा आजपर्यंत मी गप्प होते पण आज मी गप्प बसणार नाही. माझ्याकडे पुरावा आहे. आणि घडलेली सर्व हकीकत सायली आता पूर्णाई कल्पना सर्वांसमोर प्रतापला सांगते आणि म्हणते की या गोष्टीवरती तुमचा विश्वास वाटत नाही तर मग मी तुम्हाला पुरावाच देते. तर आता दोघांच्याही काळजाचा ठोका चुकलेला असतो. प्रताप म्हणतो की मग दे पुरावा. तर लगेचच सायली आता संतोषला कॉल करते आणि म्हणते की संतोष मी तुला कॉल केला हे कुणाला सांगणार नाही आणि तो कॉन्फिडेन्शियल कॉल आहे. तेव्हा तू प्लीज आता मला जे खरं सांगितलं ते प्रताप बाबांना सांग आणि मी तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तेव्हा आता विश्वासात घेतलेला संतोष लगेचच प्रतापला सर्व हकीकत सांगतो. महिपतने आता संतोषला पैसे देऊन अजून 2 ते 3 माणसे कसे वेढीस धरून आता प्रतापच्या ट्रकमध्ये कसे ते ड्रग्ज मिक्स केले आणि प्रतापचा ट्रक आता महिपतने कसा पोलिसांना पकडून दिला आणि महिपतने त्यासाठी कसे पैसे दिले ही सर्व हकीकत आता संतोष त्याच्या तोंडाने प्रतापला सांगतो आणि ते सर्व ऐकताच प्रतापच्या कानातून धुरच धूर निघालेला असतो.
त्या क्षणी प्रतापच्या हातातून फोन गळून पडलेला असतो आणि आज आपला मुलगा अर्जुन जे सांगत होता तेच खरे होते हे आता प्रतापच्या लक्षात आलेले असते आणि ताबडतोब आता हात जोडून प्रताप हा सायली समोर येतो. तर आता पूर्णाईला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब आता सायलीची माफी मागत प्रताप म्हणतो की सायली, मी तुला ओळखण्यात चुकलो, प्लीज मला माफ कर. तर आता पूर्णाईला सुद्धा सर्व हकीकत सांगते आणि आज ही सायली वस्तादाची वस्ताद निघाली आणि हिच्यामुळे आज आपले घर वाचले. आणि या सायलीला आपण एवढा त्रास दिला पण स्वतःच्या जीवाची बाजी लावून हिने प्रतापवर केलेला आरोप हा धुवून काढला आणि सत्य समोर आणले. तर आता प्रतापच्या कानातून धूर निघून इकडे लगेचच रागाच्या रुद्रावताराने प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन, आता मी तुला आदेश देतोय की त्या महिपतला तू आता यमाचा दरवाजा दाखव म्हणजे दाखवच. तेव्हा अर्जुनला मोठं हायसे वाटलेले असते आणि लगेचच अर्जुन प्रतापला म्हणतो की डॅड, आता तुम्ही काही काळजी करू नका, आता मी त्या महिपतची कशी वाट लावायची ना ते मी बघतो. आणि लगेचच आता अर्जुन महिपतला आता जेलचा रस्ता दाखवण्यासाठी आता पुढची तयारी करू लागतो. तर आता हुशार सायलीने स्वतःच्या जीवाची बाजी लागून आता प्रताप समोर खरे सत्य आणलेले असते. तर आता महिपतच्या विरोधातला तो पुराव्याचा पेन ड्राईव्ह समोर आणून सायली आणि अर्जुन कसे महिपत आणि साक्षीला जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.